आज अचानक प्लॅन झाला बघा नृसिंहवाडी आणि खिद्रापूरला जायचा. त्यानं जाता जाता आम्हाला कुरुंदवाडमध्ये हे विष्णूचं जुनं एकदम मंदिर दिसलं बरं का. आज जाऊन बघतो तर हे तर काय विषय टॉपचाच होता हो. एकदम जुनं मंदिर पाहिलं आणि पोहोचलो बघा एकदाच वाडीत. उन्हाचा तडाखा जोरात होता त्यामुळे ताण खूप लागलेली. पाणी प्यायला आणि निघालो बघा दत्ताच्या दर्शनाला. बलिदान मास चालू असल्यामुळे आम्ही काय चप्पल घातलंच नव्हतं. बाजूला जाईल तिकडं नुसतं पेढं. वाडीला गेलोय म्हटल्यावर दुसरं काय असणार आहे, नुसतं पेढं. खाली घाटावर गेलो आणि पाय धुवून घेतलं. ह्यो मामा इकडं पैसे उडकीत होता बघा. दत्तगुरूंचं दर्शन घेतलं आणि आलो बाहेर. वाडीला आलोय म्हटल्यावर बासुंदी पिणे तर काय फिक्सच आहे. सपलंही तरी चाटून पुसून खायला लागलं, एवढी आवडल्या बासुंदी. माहिती आहे ना हो ह्यो विषय, नाहीतर मग तिथनं निघलो आणि तिथनं गेलो बघा एकदाच खिद्रापूरच्या मंदिरात. मंदिर एकदम विषय हार्ड आहे बघा. काय ते नक्षीकाम, काय ते शिल्पकला, एकदम टॉपचा विषय. मंदिराच्या समोरच स्वर्गमंडप आहे. हीच या मंदिराची खासियत आहे. स्वर्गमंडप असणारं हे जगातलं एकमेव मंदिर बरं का. स्वर्गमंडपात गेलो, मस्तपैकी फोटो देऊन काढलं आणि निघालो तिथनं. येता येता सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीसमोर नतमस्तक झालो, सूर्यास्त पाहिला आणि आलो.